आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्र्यांना बंगले वाटप करताना तारेवरची कसरत। रवी भवन परिसरामध्ये मंत्र्यांसाठी केवळ 24 बंगले उपलब्ध। नव्या कॅबिनेट मंत्र्यांना नागभवन तर ज्येष्ठ मंत्र्यांना मिळणार रवी भवन येथील बंगले। काँग्रेस पुणे महानगरपालिकेमध्ये एका कुटुंबातील एकालाच तिकीट देणार काँग्रेस अध्यक्षांनी निर्णय घेतला असल्याची सूत्रांची माहिती। महापालिका निवडणुकीची सोडत निघाल्यानंतर अनेक वॉर्डांमध्ये उलटापालट। निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेवरती खडक पोलिसात गुन्हा दाखल। बोपोडी प्रकरणामध्ये चुकीचा निर्णय दिल्याने जमिनीचा जो व्यवहार आहे तो चुकला। येवलेंनी तहसीलदार म्हणून दिलेल्या निर्णयांची जिल्हा प्रशासनाकडून चौकशी सुरू। निर्णय रद्द होण्याचीही शक्यता। एक संधी नव्या नेतृत्वाला। माजी महापौर किशोरी पेडणेकरांना प्रभागातूनच आव्हान। 7 रस्ता परिसरातील गोपाळ खाडेंच्या पत्नींना उमेदवारी देण्याची मागणी। उद्धव ठाकरेंसमोर उमेदवारी निवडी संदर्भात नवं आव्हान। भाजपात गेलेल्या विनाश पाटील 15 दिवसात पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत। गंगापूर नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घोषित। गंगापूर येथील नगरपालिकेच्या राजकारणामध्ये मोठा फेरबदल। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आज वाहतूक मार्गात काहीसे बदल। रामकाल पथ प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री रामकुंडावरती येणार असल्याने वाहतुकीत बदल। नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। साध्वी प्रज्ञा सिंहच्या सुटकेविरोधातील याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार। मालेगाव स्फोट प्रकरणामध्ये साध्वी प्रज्ञा सिंहची निर्दोष सुटका झाली होती। कर्नल पुरोहित यांची देखील यामध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली होती। अहिल्यानगरच्या खारेक अर्जुनेत बिबट्याचा 5 वर्षीय चिमुकलीवर हल्ला। रियांका पवार या चिमुकलीचा शोध सुरू। अंधार असल्यानं काल शोधकार्यामध्ये मोठे अडथळे। आज पुन्हा सकाळपासून शोधकार्याला सुरुवात।